नमस्कार माता भगिनीनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना या ठिकाणी ई-केवायसी करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे। पण ही ई-केवायसी करताना बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहे। बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी प्रश्न पडतात की कोणत्या ठिकाणी कोणतं ऑप्शन निवडायचं। याबाबतची संपूर्ण माहिती आणि यावरचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर महिलांनो, 18 सप्टेंबरला ई-केवायसी करण्यासाठी GR जाहीर करण्यात आलेला होता आणि यासाठी तुम्हाला 2 महिने संपूर्ण मुदत देण्यात आलेली आहे। तर याचा अर्थ असा की तुम्हाला 17 नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे। 17 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही आपली ई-केवायसी पूर्ण करू शकता। 17 नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे। तर GR जाहीर झाल्याबरोबर बऱ्याचशा महिला आपली ई-केवायसी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। त्यांना असं वाटत आहे की आपण ई-केवायसी आता केली नाही तर आपल्याला पुढील हप्ते लवकर मिळणार नाही। तर महिलांना असं काहीच नाही आहे। 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला, तुम्ही 2 महिन्यामध्ये केव्हा पण या ठिकाणी आपली ई-केवायसी करू शकता। आणि सप्टेंबरचा जो हप्ता आहे तुम्ही ई-केवायसी करा किंवा नका करू, पण त्यांनी जर सप्टेंबरचा हप्ता 10 तारखेपर्यंत पाठवला तर सर्वच पात्र महिलांना तो हप्ता पाठवला जाणार आहे। म्हणून ई-केवायसी ची तारीख जी आहे 17 नोव्हेंबर आहे। 17 नोव्हेंबर पर्यंत केव्हा पण आपली ई-केवायसी करू शकता। नंबर 2, तर काही महिलांना या ठिकाणी ई-केवायसी करताना OTP येत नाही, अशा प्रकारची तांत्रिक अडचण येत आहे। तर महिलांना लक्षात ठेवा, जवळपास 2.5 कोटी महिला या ठिकाणी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे। ई-केवायसी घरून बसून पण केल्या जाते किंवा एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन पण केल्या जाते। जास्तीत जास्त लोक ज्या महिला ज्या ती आपली ई-केवायसी मोबाईलच्या माध्यमातून करत आहे, पण साईडवर लोड असल्यामुळे तुम्हाला OTP या ठिकाणी लवकर येणार नाही। तर महिलांना कमीत कमी तुम्हाला 8 दिवस या ठिकाणी थांबावं लागेल ई-केवायसी करण्यासाठी, कारण सर्वच महिला या ठिकाणी आता ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून वेबसाईट लोड असल्यामुळे तुम्हाला OTP येत नाही। आता जर तुम्हाला लवकर ई-केवायसी करायची असेल तर तुम्हाला रात्री 12 नंतर, लक्षात ठेवा, रात्री 12 नंतर ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करायचा। तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, तुम्हाला OTP लगेच येऊन जाईल। कारण 12 नंतर संपूर्ण वेबसाईट ज्या फ्री असतात, काही वेबसाईट कुठल्या प्रकारचा लोड नसते। बरेचसे जे लोक ई-केवायसी रात्री करत नाही, तुम्ही 12 नंतर प्रयत्न करा। ई-केवायसी तुमची 100% या ठिकाणी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। जर तुम्हाला लवकरात लवकर करायची असेल तर ई-केवायसी करण्याचा प्रयत्न तुम्ही रात्री करा। मोबाईलमध्ये पण तुम्ही ई-केवायसी करू शकता। तर नंबर 3 ची अशी समस्या की बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी एरर दाखवत आहे। तर महिलांना लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेले असं या ठिकाणी लिहून पण येणार आहे। तुम्ही जर या योजना नियमात बसत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केल्यामुळे असा एरर तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। लक्षात ठेवा, बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी एरर दाखवत आहे। एररचा ऑप्शन दिसत आहे, समजून जायचं की तुम्ही पात्र यादीमध्ये नाही आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी एरर दाखवत आहे। तुम्हाला जर पात्र यादीमध्ये यायचं असेल, तुमच्या ज्या चुका आहे ज्या काही तुमच्या अगोदर दुरुस्त करावं लागेल, नंतर तुम्ही या ठिकाणी पात्र यादीमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे। आणि हे तुम्ही महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन करू शकता। नंबर 4 ची अशी समस्या येत आहे की या ठिकाणी वडिलाचा आधार क्रमांक टाकायचा की पतीचा आधार क्रमांक टाकायचा, कारण बऱ्याचशा महिला या ठिकाणी विधवा पण आहे, बऱ्याचशा मुलीला या ठिकाणी वडील पण नाही आहेत। अशा परिस्थितीत या ठिकाणी कोणतं ऑप्शन टाकायचं, तर ऑप्शन या ठिकाणी नमूद केलेलं नाही। लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला त्या ठिकाणी अवैध वगैरे असं ऑप्शन केलेलं होतं, पण सध्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑप्शन उपलब्ध केलेलं नाही तुमच्यासाठी। ज्यांना वडील नाही आहे, ज्यांना पती पण नाही आहे, तर सध्या कुठल्याही प्रकारचं ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। त्यासाठी तुम्हाला 15 दिवस तरी आणखी वाट पाहावं लागेल। तर 15 दिवसानंतर ह्या काही समस्या ज्या महिलांना येत आहे वेबसाईटमध्ये अपडेट केल्या जाईल आणि अपडेट केल्यानंतर तुम्ही आपली ई-केवायसी करू शकता। ठीक आहे, म्हणून 15 दिवस तरी तुम्ही आपली ई-केवायसी सध्या करायची नाही। 15 दिवसानंतर काही अपडेट आले की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। सध्या तरी तुम्ही 15 दिवस वाट पाहायची। तर केवायसी करताना सर्वात जास्त अडचणीत आणणारा प्रश्न जो आहे, तुमच्या परिवारामध्ये कोणी शासकीय कर्मचारी आहे का, निवृत्तीवेतन घेत आहे का, कोणी शासकीय योजनेचा लाभ घेत आहे का, या ठिकाणी कोणता पर्याय निवडायचा। तर बरेचसे महिला या ठिकाणी कन्फ्युज होत आहे, कोणी होय म्हणत आहे तर कोणी नाही म्हणत आहे। तर महिलांना हा जो प्रश्न आहे हा सर्वांनाच कन्फ्युज करणार आहे। कोणी या ठिकाणी होय करत आहे तर कोणी या ठिकाणी नाही करत आहे। हे ऑप्शन निवडताना तुम्ही या ठिकाणी होय करायला पाहिजे होतं। ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी नाही केलं असेल तर एवढा जास्त फरक पडणार नाहीये। जर तुम्ही नाही केलं आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे त्यांच्या नावावर कोणती योजना असेल किंवा त्यांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची योजना या ठिकाणी बंद होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। कारण तुमचं आधार कार्ड आणि त्यांचं आधार कार्ड यांच्या माध्यमातून तुमची जे उलाढाल आहे वर्षाची हे तपासल्या जाणार आहे। असं होई नाहीचा एवढा मोठा फरक पडणार नाही। तर हे जर शासनाच्या लक्षात आलं तर यामध्ये पण अपडेट केल्या जाणार आहे। हा जो प्रश्न आहे सर्वांना कन्फ्युज करणार आहे, तर या प्रश्नामध्ये पण बदल केला जाऊ शकते। पण तुम्ही सध्या केवायसी करत असाल तर या ठिकाणी होय ऑप्शन निवडायचं। आणि त्यासोबतच एक प्रश्न विचारला गेलेला आहे, आमच्या परिवारामधील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित स्त्री लाभ घेत आहे का, या ठिकाणी तुम्हाला पण होय करायचं होतं। बऱ्याच जणांनी या ठिकाणी नाही केलेलं आहे। जर तुम्ही या ठिकाणी नाही केलं असेल म्हणजे याचा अर्थ असा होता की तुमच्या परिवारामध्ये 2 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी लाभ घेत आहे आणि यामुळे तुमची योजना या ठिकाणी बंद पण होऊ शकते। होय करणे गरजेचं राहणार आहे। यांच्या म्हणण्यानुसार
या ठिकाणी दोनच महिला या ठिकाणी योजना लाभ घेऊ शकते। एक तर आई असेल, आई आणि मुलगी, किंवा सासू आणि सून अशा 2 महिला या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात। जास्त अधिक जर तिसरी ऍड झाली परिवारामध्ये तर तुमची योजना या ठिकाणी बंद होऊ शकते। आणि ज्या विवाहित महिला आहे, तुम्हाला जर योजना सुरू ठेवायची असेल, राशन कार्ड वेगळं करा, नंतर तुमची केवायसी पूर्ण करा। तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार नाही, तुमची योजना या ठिकाणी सुरळीत राहणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं, ज्या महिलांना असं वाटत असेल की ही केवायसी केल्यानंतर आपली योजना ही बंद होऊ शकते, तर त्यांनी सप्टेंबर महिन्यात आपली केवायसी करायची नाही, त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली केवायसी करायची। याचा फायदा असा होईल की येणारे सप्टेंबरचे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट येऊन जाईल। लक्षात ठेवायचं, सप्टेंबरचे पैसे जे ते तुमच्या अकाउंटमध्ये पाठवले जाऊ शकतात। जर त्यांनी सप्टेंबरचे पैसे पाठवले तरच। तुम्ही आता जर केवायसी केली आणि तुम्ही जर त्याच्या अटीमध्ये बसत नसेल, तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरचे पैसे पण मिळणार नाही। म्हणून तुम्ही जर अटीमध्ये बसत नसाल तर तुमची केवायसी ऑक्टोबर महिन्यामध्ये करा। हे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे केवायसी करण्याबाबतची आणि येणाऱ्या अडचणीबाबतची। केवायसी कशा प्रकारे करायची याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला, तो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। ते व्हिडिओ महत्त्वाचा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।